Hi friends, today we will start fifth chapter of the second paper, that is geometry. The name of chapter is coordinate geometry. Coordinate geometry शिकण्यासाठी कोऑर्डिनेट कशाला म्हणतो आपण ते आधी थोडक्यात पाहून घेऊ. एक नंबर लाइन कन्सिडर करू आपण. This is our number line. Here is 0. On right hand side of the number line we write positive number, that is 1, 2, 3, 4 and so on. Again on the left hand side of the 0 we write -1, -2, -3, -4. So what is the coordinate? कोऑर्डिनेट कशाला म्हणायचं. आता नंबर लाईनवर नंबरसुद्धा आहेत, हे लिहिलेले आपण नंबर्स आहेत आणि इथं पॉईंटसुद्धा आहेत. तर पॉईंट किती आहेत इथं? देअर आर इनफायनाईट पॉईंट्स. इथं इन्युमरेबल नंबर ऑफ पॉईंट्स इथं आहेत. नंबर लाईन जर कन्सिडर केली तर ॲरो काय इंडिकेट करतात आपल्याला? ॲरो इंडिकेट दॅट दिस लाईन इज गोईंग इन दिस डायरेक्शन अँड दिस ॲरो ऑल्सो इंडिकेट दिस लाईन इज ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन. सो देअर आर many points on the number line. So what is the coordinate of the point? What is the coordinate of the point? So coordinate of point is the number associated with the point. So coordinate of point on number line the number associated म्हणजे संबंधित असणारा. the number associated with point on it is called coordinate of that point. Now we'll give the names to the point. So here I write P, Q, M, S. Here we'll write point O. Then again A, Z. So here coordinate of point P is -3, coordinate of point Q is -2, coordinate of point A is 2, coordinate of point Z is 3, coordinate of point O is 0. So in this way we can write the coordinate of that point. So here coordinates of points are, so P has point P has coordinate. P चा coordinate आपल्याला किती आहे? -3. S has point S has point S has coordinate equal to 1 and so on. अशा प्रकारे आपण राहिलेले जे पॉईंट आहेत त्यांचे सुद्धा कोऑर्डिनेट काय करू शकतो? लिहू शकतो and so on. Now we will study about the finding the distance between 2 points on the number line. Here first, to find the distance between 2 points on number line. स्टँडर्ड 9 मध्ये तुम्ही हे ऑलरेडी काय झालेले शिकलेले आहात.
नंबर लाईनवरील कुठलेही दोन पॉईंट असले तर त्यामधलं डिस्टन्स काढण्यासाठी काय करतो आपण, दोन पॉईंट कन्सिडर करतो. त्या दोन पॉईंटचे काय घेतो आपण, त्यानंतर कॉर्डिनेट कन्सिडर करतो. त्यामध्ये जो कॉर्डिनेट मोठा असतो, मोठा आणि लहान आपण आधी ते डिसाईड करतो आणि नंतर काय करतो आपण, मोठ्या कॉर्डिनेटमधून आपण लहान कॉर्डिनेट काय करतो, मायनस करतो किंवा सबट्रॅक्ट करतो आणि तेच असतं त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स. सो हिअर वी विल फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी एस. डिस्टन्स पी एस, डिस्टन्स पी एस लिहिताना आपण डिस्टन्स पी एस असं लिहितो. हे आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहे. डिस्टन्स पी एस किती आहे, तर पीचा कॉर्डिनेट आपल्याला -3 आहे, एसचा कॉर्डिनेट आपल्याला 1 आहे. कुठला कॉर्डिनेट मोठा आहे, तर 1 हा मोठा आहे -3 पेक्षा. सो हिअर -3 इज लेस दॅन 1 अँड सो वी विल फाइंड द डिस्टन्स ॲज वी विल सबट्रॅक्ट स्मॉलर कॉर्डिनेट फ्रॉम लार्जर कॉर्डिनेट. लहान कॉर्डिनेट हा आपण मोठ्या कॉर्डिनेटमधून काय करू, मायनस करू. सो हिअर वी विल सबट्रॅक्ट -3 फ्रॉम 1. सो 1 -3 and this will be 1 minus plus 3 which will be equal to 4. So distance PS equal to 4. तुम्ही P आणि S चं डिस्टन्स जर इथं काय केलं, काउंट केलं 1 2 3 and 4 तर किती डिस्टन्स आहे, इथे 4 आहे. आणखी आपण एक दोन उदाहरण पाहू. डिस्टन्स बिटवीन पॉईंट M and Z. डिस्टन्स MZ. M has coordinate -1, Z has coordinate 3. Here 3 is greater than -1 or -1 is less than 3. So here we will subtract -1 from 3. So 3 minus -1 which will be 3 plus 1 and this distance will be 4. This distance is 4. Then we will find the distance between point P and M. So distance PM. Here we have coordinate of P is -3. M has coordinate -1. Here -1 is greater than -3. नंबर लाईनवर आपण पाहतो, कुठलाही नंबर कन्सिडर करा, त्याच्या राईट हँड साईडला जे नंबर्स आहेत ते कसे येतं, मोठे आहेत आणि लेफ्ट हँड साईडला असलेले नंबर कसे असतात, लहान असतात. इथं जर पाहिलं आपण -1 हा -3च्या राईट हँड साईडला आहे म्हणून तो कसा आहे, मोठा आहे. -1 इज ग्रेटर दॅन -3 and so we will subtract -3 from -1. So this will be -1 minus -3 -1 plus 3 and our answer is 3 minus 1 that is 2. So this distance is equal to 2. P आणि M मधलं डिस्टन्स जर तुम्ही कन्सिडर केलं 1 आणि 2. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, कुठलंही डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह नसतं. डिस्टन्स ही पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे, ती कधीही निगेटिव्ह नसते. आता कुठलंही आणखी आपण एखादं उदाहरण जर कन्सिडर केलं आपण, तर आपण आणखी डिस्टन्स काढू O and Q. डिस्टन्स बिटवीन पॉईंट O and Q. डिस्टन्स बिटवीन पॉईंट O and Q. दोन्हीचे कॉर्डिनेट पाहून घ्या. ओचा कॉर्डिनेट आहे आपल्याला 0. देन कॉर्डिनेट ऑफ Q इज -2. आता -2 हा 0पेक्षा लहान आहे. 0 इज ग्रेटर दॅन -2. सो दिस डिस्टन्स विल बी इक्वल टू 0 minus -2. This will be 0 minus plus 2 and this distance is equal to 2. So in this way we can find the distance between any two points. कुठलेही दोन पॉईंट असतील नंबर लाईनवर तर त्याचं डिस्टन्स आपण इझिली शोधू शकतो. काय करायचं, ज्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे त्याचे कॉर्डिनेट पाहिजे. दोन कॉर्डिनेटपैकी जो कॉर्डिनेट लहान आहे तो मोठ्या कॉर्डिनेटमधून काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा आणि येणारं आन्सर काय असतं, त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला असतं. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट ऑन द ॲक्सिस. आपल्याला 2 ॲक्सिसचा स्टडी आहे. ॲक्च्युली देर आर 3 ॲक्सिस. आपल्याला 2च ॲक्सिसचा स्टडी आहे. तर आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या ॲक्सिसवर जर पॉईंट असतील, दोन्ही पॉईंट जर आपल्याला एकाच ॲक्सिसवर असतील तर त्याचं डिस्टन्स कसं शोधायचं. तर ज्यावेळेस फर्स्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस, तर आपण आधी स्टडी करू. इफ द पॉईंट्स आर ऑन एक्स ॲक्सिस, दिलेले दोन पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असतील तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपण कसं शोधू शकतो. आपण कन्सिडर करू एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. सो दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस.
आपण इथं ए आणि बी असे 2 पॉईंट कन्सिडर करू. आता ए आणि बीचे कॉर्डिनेट कसे असणार आहेत आपल्याला. वाय कॉर्डिनेट इथं एक्स ॲक्सिसवर 0 असतो आणि म्हणून इथं घेऊ आपण एचे कॉर्डिनेट घेऊ आपण x1 0 आणि इथं राहील आपल्याला x2 आणि 0. वाय कॉर्डिनेट एक्स ॲक्सिसवरील कुठलाही पॉईंट कन्सिडर केला तर त्याचे वाय कॉर्डिनेट आपल्याला 0च असतात. आणि इथं आपल्याला x2 हा x1पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. ह्या x2 इज ग्रेटर दॅन x1. तर x1 आणि x2 जर पाहिलं तुम्ही तर राईट हँड साईडचे जे कॉर्डिनेट असतात ते कसे असणार आहेत, मोठे. x2 इज ग्रेटर दॅन x1. सो हिअर टू फाइंड द डिस्टन्स between 2 points on x axis is equal to the difference between x coordinate of that 2 points. तर आपल्याला जे 2 पॉईंट दिलेले असतील त्या दोन्हीचे फक्त एक्स कॉर्डिनेटचा विचार करायचा आणि त्यांचा काय काढायचा, डिफरन्स काढायचा. आता डिफरन्स काढताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे मोठा कॉर्डिनेट आणि लहान कॉर्डिनेट. आपल्याला मोठ्यामधूनच लहान कॉर्डिनेट काय करावं लागणार आहे, वजा करावं लागणार आहे किंवा मायनस करावं लागणार आहे. आणि म्हणून हे डिस्टन्स किती राहील आपल्याला, x2 मायनस x1. हिअर x2 इज ग्रेटर दॅन x1. कधी तुम्हाला जो लार्जर कोऑर्डिनेट असणार आहे त्यामधून आपल्याला स्मॉलर कोऑर्डिनेट काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. सेम टाईपमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपल्याला दिलेला पॉईंट हा वाय ॲक्सिसवर असेल. नंबर 2, इफ वी विल फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 points ऑन वाय ॲक्सिस. जर दिलेले दोन्ही पॉईंट आपल्याला जर वाय ॲक्सिसवर असतील तर आपण वाय ॲक्सिस ड्रॉ करू. दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज अवर एक्स ॲक्सिस. नाउ both point lies on the y-axis, so here is point C and this is point D. So every point on y-axis has x coordinate equal to 0. तर y-axis वरील कुठलाही पॉईंट कन्सिडर केला तुम्ही तर त्याचा x coordinate हा कसा असतो, 0 असतो. आणि म्हणून इथं याला नाव देऊ आपण 0 y1 and this is 0 y2. तर y1 आणि y2 हे वेगवेगळे नंबर्स असतील आपल्याला आणि x कॉर्डिनेट काय असणार आहे, इथं 0च असणार आहे. आणि म्हणून या 2 पॉईंटमधलं जर डिस्टन्स आपल्याला शोधायचं असेल तर काय येईल ते, द डिस्टन्स बिटवीन 2 points. Here we have CD, 2 points CD on y-axis is equal to the difference between the coordinates y coordinates, difference between the y coordinates of that points. तर आपल्याला जे 2 पॉईंट दिलेले असतील आणि ते जर वाय ॲक्सिसवर असतील तर त्या पॉईंटचे वाय कॉर्डिनेट पाहायचे आणि मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचा. क्लिअरली हिअर वी कॅन सी y2 इज ग्रेटर दॅन y1. y1ची पोझिशन आणि y2ची पोझिशन पाहिली आपण तर y2 हा मोठाच असणार आहे. सो हिअर y2 इज ग्रेटर दॅन y1. सो हिअर वी कॅन राईट y2 मायनस y1 and here y2 is greater than y1. तर वाय ॲक्सिसवर कुठलाही पॉईंट असला तर त्याचे काय पाहायचे आपल्याला, वाय कॉर्डिनेट पाहायचे आणि जो वाय कॉर्डिनेट दोन्ही पॉईंटचे जे वाय कॉर्डिनेट त्यामध्ये जो कॉर्डिनेट मोठा आहे त्याच्यामधून लहान कॉर्डिनेट काय करायचा आपल्याला, सबट्रॅक्ट करायचा आणि दॅट विल बी द डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पॉईंट. तर डिस्टन्स CD किती येईल आपल्याला इथं, सो डिस्टन्स CD
will be equal to y2 minus y1, and here the distance between point AB, distant point AB will be equal to x2 minus x1. Now we will study to find the distance between two points if the segment joining the points is parallel to any axis in the plane xy. आता काय पाहिलं आपण, जर दिलेले पॉईंट हे एक्स ॲक्सिसवर असतील तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं शोधायचं हे पाहिलं आपण. जर दिलेले दोन्ही पॉईंट आपल्याला वाय ॲक्सिसवर असतील तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं शोधायचं ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपल्याला दोन पॉईंट असे दिलेले आहेत, समजा ते पॉईंट जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट बनतो तो एकतर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा तो वाय ॲक्सिसला पॅरलल जर असेल तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं शोधायचं हे आता आपण पाहू. त्यासाठी आपण आधी पाहू इफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स is parallel to x axis. जर दिलेले दोन पॉईंटला जोडणारा जो सेगमेंट आहे हा जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज अवर एक्स ॲक्सिस. देन वी विल टेक टू पॉईंट्स हेअर पी अँड क्यू. सो दिस इज अवर पॉईंट पी, दिस इज अवर पॉईंट क्यू. आता पॉईंट पी आणि क्यू, पी क्यू इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पी क्यू इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता पॉईंट पीचे कॉर्डिनेट आणि पॉईंट क्यूचे कॉर्डिनेट काय असतील तर पॉईंटचे पीचे कॉर्डिनेट काढण्यासाठी तुम्हाला इथून परपेंडिक्युलर टाकावं लागेल एक्स ॲक्सिसला आणि इथं टाकावं लागेल आपल्याला परत एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट क्यू. तर इथं एक्स ॲक्सिसवरील इथं जो कॉर्डिनेट असणार आहे तो वेगळा असणार आहे. क्यूवरून परपेंडिक्युलर टाकल्यानंतर इथं जो कॉर्डिनेट असणार आहे तो कसा असणार आहे आपल्याला वेगळा असणार आहे. एक्स ॲक्सिसच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर पीमधून टाकलेला परपेंडिक्युलर हा वाय ॲक्सिसला एकाच पॉईंटमध्ये काय होईल टच होईल आणि क्यूमधून टाकलेला सुद्धा परपेंडिक्युलर आपल्याला एकाच पॉईंटमध्ये काय होईल टच होईल. आणि म्हणून या दोन्ही पॉईंटचे जे आपल्याला वाय कॉर्डिनेट आहेत ते कसे राहणार आहेत सारखेच असणार आहेत. तर आपण वाय कॉर्डिनेट दोन्हीचे काय करू y1 कन्सिडर करू आणि इथं आपण याला x1 घेऊ, याला आपण x2 घेऊ. आणि म्हणून हे जे पॉईंट आहेत आपल्याला क्यूचे कॉर्डिनेट राहतील आपल्याला x2 अँड y1 आणि इथं सुद्धा राहतील पीचे आपल्याला x1 आणि y1. तर आपल्याला पॉईंट पीचे एक्स कॉर्डिनेट आणि पॉईंट क्यूचा एक्स कॉर्डिनेट डिफरन्स आहे आणि वाय कॉर्डिनेट दोन्हीचे कसे आहेत सारखे. इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस टू पॉइंट, दिस सेगमेंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, देन द डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉइंट इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एक्स coordinate, the difference between the x coordinate. So here we can write distance between point PQ will be equal to x2 minus x1, x2 minus x1. x2 minus x1 काय घेतला आपण, x2 ची व्हॅल्यू जास्त असणार आहे, x1 ची व्हॅल्यू कशी असणार आहे, कमी असणार आहे. जर दिलेले दोन पॉईंट आपल्याला दिलेले दोन पॉईंट आहेत त्यांना आपण काय केलं, जॉईन केलं, त्यानंतर आपल्याला एक सेगमेंट मिळाला आणि तो सेगमेंट जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय असतं, त्याचे जे एक्स कॉर्डिनेट आहेत त्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. आणि डिफरन्स घेताना आपल्याला मोठ्या कॉर्डिनेटमधूनच लहान कॉर्डिनेट आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. सिन्स हिअर वी कॅन राईट x2 इज ग्रेटर दॅन x1. तर दिलेले पॉईंट जॉईन करणारा जो सेगमेंट आहे तो जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर डिस्टन्स घेताना आपल्याला काय करायचं, एक्समधला डिफरन्स घ्यायचा आहे. सिमिलरली if number 2, if the segment joining the two points is parallel to y-axis,
जर आपल्याला 2 पॉईंट दिले, ते पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला जो सेगमेंट मिळतो, जर तो सेगमेंट वाय ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं शोधायचं. तर आपण वाय ॲक्सिस काढून घेऊ, त्यानंतर आपण एक्स ॲक्सिस काढू. दिस इज अवर एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. नाउ we will draw a segment which is parallel to y axis. So this is point M, this is point N. आता पॉईंट M आणि N चे कोऑर्डिनेट जर पाहिले आपण, तर आपण N मधून परपेंडिक्युलर टाकला तरी तो इथंच येणार, M मधून परपेंडिक्युलर टाकला तरी तो इथंच येणार. याचाच अर्थ या दोन्ही पॉईंटचे M आणि N चे कोऑर्डिनेट कसे राहणार आहेत, तुम्हाला x कोऑर्डिनेट आपल्याला सारखाच राहणार आहे आणि दोन्हीचे x कोऑर्डिनेट आपल्याला x1 घेऊ आपण, याचाही x1, याचा दोन्ही पॉईंटचे x कोऑर्डिनेट आपल्याला सारखेच राहणार आहेत. आता y कोऑर्डिनेट वेगवेगळे राहणार आहेत. इथून जर तुम्ही पर्यंत परपेंडिक्युलर टाकला, दिस इज y1, सपोज दिस इज y2, आणि म्हणून m चे कोऑर्डिनेट राहतील आपल्याला x1 y2 आणि y1चे x1 y1, असे आपल्याला काय येतील, m आणि n चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. आता या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर काढायचं तर इथं x1 सारखेच आहेत, तर ते आपल्याला सोडून द्यायचे, तर y2 - y1 आपल्याला घ्यावं लागेल. सो द डिस्टन्स बिटवीन पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन पॉईंट mn पॉईंटमधलं डिस्टन्स किती राहील आपल्याला, इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द y कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट. सो दिस विल बी y2 minus y1, वेअर y2 इज ग्रेटर दॅन y1. y2 ची व्हॅल्यू y1 पेक्षा कशी आहे, जास्त आहे. तर दिलेल्या 2 पॉईंटला जॉईन करणारा सेगमेंट जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर तुम्हाला त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स घेताना वाय कॉर्डिनेटमधलाच डिफरन्स घ्यावा लागतो आणि वाय कॉर्डिनेट घेताना सुद्धा मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागतो. नाउ लेट अस स्टडी द डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलाचा आपण अभ्यास करू आता. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट इन द XY प्लेन. जर दिलेले पॉईंट हे XY प्लेनमध्ये कुठेही असतील, पॅरलल वगैरे इथं आपल्याला काही घेणं नाही, तर दिलेले पॉईंट जर तुम्हाला XY प्लेनमध्ये कुठेही असतील तर आपल्याला त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फॉर्म्युल्यानं आपल्याला काढता येतं. त्याचा आता आपण स्टडी करू. सो लेट P x1 y1 and Q x2 y2 are 2 points in XY plane. तर आपण 2 पॉईंट कन्सिडर करू, P x1 y1, Q x2 y2. Y axis, this is our x axis, this is our y axis. This is our point P, x1 y1. This is our point Q, x2 y2. P x1 y1 आणि Q x2 y2 असे 2 पॉईंट आपण कन्सिडर करू. त्यानंतर आपण पॉईंट Q मधून काय करू, परपेंडिक्युलर ड्रॉ करू ऑन x ॲक्सिस. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट Q ऑन x ॲक्सिस. तर x ॲक्सिसवर आपण परपेंडिक्युलर इथं ड्रॉ करू. आता इथून आपण हा जो पॉईंट असतो आपल्याला x कॉर्डिनेट घेताना आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो. थोडक्यात आपल्याला हा पॉईंट काय आलेला आहे इथं, आता x2 आलेला आहे. त्यानंतर या लाईनवरील कुठलाही पॉईंट कन्सिडर केल्यानंतर त्याचा x कॉर्डिनेट आपल्याला x2च असणार आहे. त्यानंतर आपण P मधून इथं आपण R असं नाव देऊ, पॉईंटचं नाव आपण R देऊ आणि इथं आपल्याला x2 हा
त्याचा कोऑर्डिनेट आहे. त्यानंतर आपण क्यू आरवर काय करू, पी मधून परपेंडिक्युलर काढू. ड्रॉ परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर फ्रॉम पॉइंट पी. पॉइंट पी मधून आपण परत एक परपेंडिक्युलर इथं ड्रॉ करू. तर इथं आपण परपेंडिक्युलर टाकला, आपण याला एस असं नाव देऊ. तर पी एस इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर. पी एस इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर. आता पॉईंट एसचे कॉर्डिनेट काय राहतील. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एस आर. तर पॉईंट एसचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला एक्स कॉर्डिनेट काय राहणार आहे, या लाईनवर क्यू आर लाईनवर कुठलाही पॉईंट असला तर त्याचा एक्स कॉर्डिनेट हा x2च असणार आहे. आणि म्हणून एसचा जो एक्स कॉर्डिनेट आहे तो किती आपल्याला आर x2 अँड वाय कॉर्डिनेट. आता इथला वाय कॉर्डिनेट काय असणार आहे आपल्याला, तर इथं जर पाहिलं आपण तर पॉईंट पीचा वाय कॉर्डिनेट काय आपल्याला, पॉईंट पीचा वाय कॉर्डिनेट आपल्याला y1 आहे. आणि म्हणून इथला पॉईंट एसचा वाय कॉर्डिनेटसुद्धा आपल्याला काय असणार आहे, y1च असणार आहे. आणि म्हणून x2 y1 पॉईंट एसचे कॉर्डिनेट राहतील आपल्याला x2 y1. x2 y1 असे कॉर्डिनेट आपल्याला मिळाले. त्यानंतर आपण कन्सिडर करू ट्रँगल पी क्यू एस. इन ट्रँगल पी क्यू एस पी आणि एस, पॉईंट पी आणि एस मधला आपण डिस्टन्स काढू शकतो, कारण पी एस हा पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. क्यू एस सुद्धा आपण काढू शकतो कारण क्यू एस इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. सो हिअर वी विल राईट पी एस, सेगमेंट पी एस इज पॅरलल टू, पी एस हा जो सेगमेंट आहे दिस इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि एक्स ॲक्सिसला जो सेगमेंट पॅरलल आहेत त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स पी एस कसं काढू शकतो आपण, डिस्टन्स पी एस विल बी इक्वल टू द डिफरन्स बिटवीन एक्स कॉर्डिनेट दॅट इज x2 and this is x1. So this will be x2 minus x1, x2 minus x1. Then the coordinate qs, then segment qs. Segment qs is parallel to y axis. आणि वाय ॲक्सिसला जो सेगमेंट पॅरलल असतो तर त्याचं जे डिस्टन्स असतं त्या दोन पॉईंटचा आपण वायमधला काय घेतो, वाय कॉर्डिनेटचा डिफरन्स, दॅट विल बी y2 मायनस y1. सो डिस्टन्स क्यू एस विल बी इक्वल टू y2 मायनस y1, y2 मायनस y1. नाउ दिस इज y2 मायनस y1 and this distance is x2 minus x1. This is x2 minus x1. By using Pythagoras theorem, we can write pq square equal to, by using Pythagoras theorem, we can write pq square. pq square will be equal to ps square plus qs square. ps square plus qs square. ps square डिस्टन्स ps आपल्याला दिलेला आहे x2 मायनस x1 चा स्क्वेअर, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस qs दिलेला आहे आपल्याला y2 मायनस y1 स्क्वेअर, y1 स्क्वेअर. आणि यावरून आपल्याला फक्त डिस्टन्स पी क्यू पाहिजे, आपल्याला पाहिजे फक्त पी क्यू. सो पी क्यू विल बी इक्वल टू रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस
y1 स्क्वेअर. तर डिस्टन्स पी क्यू किंवा दोन पॉईंट पी क्यू मधलं डिस्टन्स आपण दोन प्रकारे लिहू शकतो. डिस्टन्स पी क्यू असं सुद्धा आपण हे लिहू शकतो. तर दिस इज x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला मिळालेला आहे. तर कुठलेही दोन पॉईंट जर असतील आपल्याला एक्स वाय प्लेनमध्ये कुठेही दोन पॉईंट असतील x1 y1 आणि x2 y2, तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय करू शकतो काढू शकतो. Let's study the example. Here we have given find the distance between point PQ if P is -1 1 and Q is 5 -7. तर आपल्याला हे दोन पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय करायचं फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपण याला x1 y1 x2 y2 असे नाव देऊ. सो हिअर वी विल राईट हिअर x1 is -1, y1 is 1, x2 will be 5 and y2 will be -7. So by using distance formula, here distance PQ will be equal to root of x2 minus x1 square plus y2 minus y1 square. So this will be root of x2 is 5, so 5 minus -1 square plus y2 that is -7 minus y1 is 1 square. So this will be equal to 5 minus minus plus 1 square plus -7 minus 1 is -8 square. So this will be equal to 6 square plus -8 square, which will be equal to 6 square is 36 plus 8 square is 64, which will be equal to 100, which will be equal to 100, and this is equal to 10. This is equal to 10. So distance PQ is equal to 10. So PQ is equal to 10. In this way we can find the distance between any two points.